बघ, स्क्रीनवर एक क्वेश्चन दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की 2 2 3 प्लस 5 7. आता मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी जर करायची असेल तर तुम्हाला दोघांचे छेद काय पाहिजे, सारखे पाहिजे. पण आता या इक्वेशनमध्ये तुम्हाला दोघांचे छेद सारखे दिसत आहे का, नाही. तर तुम्हाला यामध्ये काय करायचं, आधी तुम्हाला दोघांचे छेद सारखे करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही बेरीज किंवा वजाबाकी करू शकता. तर आता इथे छेद सारखा करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर यासाठी करावं लागेल तुम्हाला तिरपा गुणाकार. आता तिरपा गुणाकार कसा कराल, इथे तुम्हाला करायचा आहे 7 गुणिला 2, म्हणजे इथे येईल 7 गुणिला 2 आणि 3 आणि 7चा मल्टिप्लाय, म्हणजे इथे येईल 7 गुणिला 3. आता इथे प्लसचं साईन आहे म्हणून प्लसचं साईन. आता इकडनं इकडे तुम्ही मल्टिप्लाय केलं तर या 3ने आता या 5ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 3 गुणिला 5 आणि इथे 3 गुणिला 7. अशा प्रकारे आपण यांचा जो छेद आहे तो सारखा करू शकतो. आता याला कॅल्क्युलेट करा. 7 ने 2 14, म्हणजे 14 भागिला 21, म्हणजे 7 21 प्लस 3 गुणिला 5 बरोबर किती होईल, 15 गुणिला 21. तर आता इथे आलेला आहे आपल्याला या दोघांची करायची आहे. या दोघांचा 21 21 छेद आलेला आहे. आता याची करा बेरीज, म्हणजे इथे येईल 29 भागिला 21. हे होईल तुमचं आन्सर. म्हणजे तुम्हाला कधीही जर दोन्ही अंश सॉरी 2 जर इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर सगळ्यात आधी क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला त्या सगळं छेद सारखा करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.